नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CA मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। दोनही मुलांना ठार करून आई वडिलांचा गळफास, मृत्यू आधीचं पत्र वाचून डोळे पाणावतील। ही दुःखद घटना कुठे आणि कशी घडली आहे हे सविस्तररित्या जाणून घ्यायचंच आहे। पण तत्पूर्वी जर तुम्ही CA मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आधी मुलगा आणि मुलीची गळा घोटून हत्या केल्यानंतर आई वडिलांनी स्वतःही गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे। या जोडप्याने आधी अल्पवयीन मुलांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास लावून घेतला। तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे। सोमवारी रात्री उस्मानिया विद्यापीठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हप्सीगुडा येथील रवींद्रनगर कॉलनीतील घरात पोलिसांना 4 मृतदेह आढळून आले। चंद्रशेखर रेड्डी वय 44, त्यांची पत्नी कविता वय 35, मुलगा विश्वन रेड्डी वय 10 आणि मुलगी श्रीता रेड्डी वय 15 अशी मृतांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेखर रेड्डी आणि त्यांची पत्नी कविता यांनी प्रथम त्यांच्या मुलाची आणि मुलीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर स्वतःला गळफास लावून घेतला। श्रीता रेड्डी ही 9वीत शिकणारी विद्यार्थिनी होती आणि विश्वन रेड्डी 5वीत शिकत होता। डायल 100 वर फोन आल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांना चंद्रशेखर आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह वेगवेगळ्या खोलीमध्ये सापडला, तर मुलं बेडवर मृत अवस्थेत पडली होती। पोलिसांना चिठ्ठी देखील सापडली। त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं हे देखील आपण जाणून घेऊया। चंद्रशेखर रेड्डी यांनी मृत्यूआधी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे। कुटुंबाच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही। माझ्याकडे माझं कुटुंब संपवण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता। मला माफ करा। मी माझ्या करिअरमध्ये संघर्ष करत आहे। मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रस्त आहे। मला मधुमेह, मज्जातंतू आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आहे, असं चंद्रशेखर रेड्डी यांनी या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे। पोलिसांनी चौघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवले आणि तपास सुरू केला आहे। रेड्डी कुटुंब मूळचे महबूबनगर जिल्ह्यातील कलावाकुर्तीमधील होते, तसंच एका वर्षापूर्वी ते हैदराबादमध्ये आले होते, असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे। चंद्रशेखर रेड्डी यांनी काही महिने एका खाजगी महाविद्यालयात ज्युनियर लेक्चरर म्हणून काम केले। यानंतर सुमारे 6 महिने ते बेरोजगार राहिले। उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसल्याने कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता। सध्या पोलिसांनी संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। अतिशय सुन्न करून टाकणारी ही घटना होती आणि ही घटना ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा। पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या। धन्यवाद।